कोकणातील एका निर्जन जुनाट वाड्यात मुसळधार पावसात मुंबईतून आलेला अजय वाडा विकण्याच्या हेतूने येतो. वाड्याची जुनी काळजीवाहू काकू त्याला वाड्याच्या कुलदैवताला म्हणजेच संरक्षक आत्म्याला त्रास न देण्याचा इशारा देते, पण अजय त्याकडे दुर्लक्ष करतो. एका जुन्या खोलीत त्याला एक नक्षीकाम केलेली लाकडी पेटी सापडते, जी आजीने कधीही न उघडण्यास सांगितले होते. अजय ती पेटी दिवाणखाण्यातील टेबलावर ठेवतो. त्याच रात्री अचानक वीज जाते आणि वाडा पूर्ण अंधारात बुडतो. अजयला मंद आवाजात हळगी वाजत असल्याचा भास होतो आणि आरशात त्याला एक उंच भयानक सावली दिसते. तो पेटी उघडायला जातो तेव्हा पेटीचे कुलूप सैल झालेले असते. अचानक खालील मजल्यावर काच फुटल्याचा मोठा आवाज होतो आणि खिडकीबाहेरून हळगीचा आवाज तीव्र होतो. घाबरलेला अजय छत्री घेऊन दरवाजामागे लपून बसतो. दरवाजा तोडून धोतर आणि फेटा घातलेला एक संरक्षक आत्मा आत येतो, पण तो अजयकडे दुर्लक्ष करून थेट पेटीकडे धावतो. एका क्षणात एक काळी सरपटणारी सावली पेटीवर हल्ला करते. संरक्षक आत्मा आणि ती सावली यांच्यात भयंकर संघर्ष होतो. शेवटी संरक्षक आत्मा त्या सावलीला वाड्याबाहेर ढकलून देतो. प्रकाशाचा एक लखलखाट होतो आणि हळगीचा आवाज थांबतो. सकाळ झाल्यावर अजय अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत असतो. काकू परत येऊन त्याला सांगतात की वाडा शापित नाही, तर तो कुटुंबाच्या आदेशाचे रक्षण करणारी एक शांत रक्षक शक्ती आहे. अजय वाडा विकण्याचा निर्णय बदलतो. तो वाड्याची साफसफाई करतो आणि श्रद्धापूर्वक पेटीवर फुलांची माळ अर्पण करतो, वाड्याचा सन्मान करतो.